कोण होतास तू, काय झालास तू? फडणवीसांनी ठाकरेंना हिंदुत्वावरून घेरलं. तामिळनाडूतले जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग आणल्याच्या प्रकरणावरून टोलेबाजी. रोज मंत्र्यांच्या पैशांच्या थप्प्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. फडणवीसांनी पांघरुण खातं काढावं, भ्रष्टाचारी लोकांना पांघरुणात घेतलेच असं म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला. संघ भाजप आणि अमित शहानी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. गोमांस खाणाऱ्या किरेन रिजिजू यांच्यासोबत शहा जेवतात. लाज वाटायला हवी. हिम्मत असेल तर रिजिजूंना मंत्रिमंडळातून काढा. ठाकरेंचा हल्लाबोल. मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी स्वतःचं पायपुसणं करून घेतलं. मुंबईला लुटून खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार. अंबादास दानवेने ट्विट केलेली आकडेवारी चुकीची. दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर. चुकीची माहिती का दिली याचीही चौकशी सुरू. दोषींवर कारवाई करणार. सीएमओ कडून स्पष्ट. शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले. दानवेंचा आरोप. चौकशी अंती कारवाईची वाट पाहतोय दानवेंचा निशाणा. विदर्भ वैधानिक विकास मंडळावरून मुनगंटीवारांचा सरकारलाच घरचा आहे. हुरडा खाऊन जा, पण विदर्भावर अन्याय करू नका. खर्चाची यादी मागितली तरी उत्तर येत नाही. मुनगंटीवारांचा आरोप. दिल्लीमध्ये काल शरद पवार अजित पवार यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटं बैठक. दोन्ही नेत्यांमध्ये स्थानिक निवडणुकीमध्ये एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा. सूत्रांची माहिती. खासदार प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान मोदींची भेट. सूत्रांची माहिती. रात्री शरद पवार अजित पवारांच्या भेटीनंतर या भेटीला महत्त्व. कल्याण स्टेशन परिसरामधील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही. राज ठाकरेंचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर. तर एका महिन्यात प्रकरण संपून जाईल. सहकार्य करा. कोर्टाकडनं राज ठाकरे यांना उत्तर. नाशिकच्या रामटेकडी परिसरामध्ये 300 झाडांवर कुऱ्हाड. मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी झाडं तोडली. पर्यावरण प्रेमींचा संताप. तर 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा नाशिक पालिकेचा दावा. लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात. 30 जानेवारीपासून करणार उपोषण. मुख्यमंत्र्यांना हजारेंचं पत्र. तपोवन वृक्षतोडीला देखील विरोध दर्शवला. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र. तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजप स्वतंत्र लढणार. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आज संध्याकाळी 7 वाजता बैठक. गोंडवाना क्लबमध्ये आगामी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करणार. दोन्ही सभागृहातील आमदार उपस्थित राहणार. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली. फडणवीस शिंदेंच्या बैठकीनंतर चव्हाण दिल्लीत. दोघांमधील चर्चेबाबत चव्हाण शहांना भेटले. सूत्रांची माहिती. अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांनी अजित पवारांची भेट घेतली. 6 महिन्यानंतर निर्णय घेणार. सध्या मतदारसंघातील कामांबाबत भेट घेतली. सलील देशमुख यांच्याकडनं स्पष्ट.